भार कसा करावा हा वस्तुपाठ पुण्यश्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला। चौंडिगाव अहिल्या देवीचे अहिल्या देवीचे कुळ धनगराचे बहुभाग्याचे सून शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजेरी लोकमाता पहिली धनगरांची हजेरी लोकमाता पहिली धनगरांची हजेरी। अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित नाटिका सादर करणार आहे। अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या जीवनातील वेगवेगळे टप्पे या नाटिकामध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सांगाल आजच्या पत्रकार परिषदेचं महत्त्व। नमस्कार, मी रजनी संजय सावकारे। जसं काय आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की 8 मार्च जागतिक महिला दिन संपूर्ण देशामध्येच नव्हे तर जगामध्ये साजरा केला जातो। याच पार्श्वभूमीवर आपण देखील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्यातच हे जे वर्ष आहे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती वर्ष म्हणून आपण साजरा करतो। तर अहिल्यादेवी होळकर यांच्या 300वा जन्मवर्ष आणि जागतिक महिला दिन या दोघा दिवसाचं औचित्य साधून आपण एक कार्यक्रमाचं आयोजित केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित नाटिका सादर करणार आहे। अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या जीवनातील वेगवेगळे टप्पे या नाटिकामध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी वेगवेगळे महान पुरुष आणि महान स्त्रिया यांचं कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रयत्न करत असतो। इंटेन्शन फक्त एवढंच आहे की आपल्या भारतातील आणि आपल्या महाराष्ट्रातील जे महान पुरुष आणि महान स्त्रिया आहेत त्यांचा इतिहास आजच्या पिढीला कळावा। महिला असो पुरुष असो आणि आजची युवा पिढी जी आहे त्यांच्यापर्यंत आपला गौरवशाली इतिहास पोहोचावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमांचं आयोजन आम्ही दरवेळेस करत असतो। अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य यांचं जीवनगाथा जर आपण पाहिली तर अतिशय संघर्षमय त्यांचं जीवन होतं आणि अतिशय खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी जवळपास 28 ते 29 वर्ष शासन केलं। आपल्या धर्मासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्यांनी विकासाची गंगा पोचवलेली आहे आणि अशा आदर्श कर्तृत्ववान महिलाचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा, म्हणजे फक्त महिलाच नाही तर पुरुषांसाठी पण त्यांचा आदर्श घ्यावा असं त्यांचं चरित्र आहे। तर त्यांच्यावर आधारित ही संपूर्ण अशी नाटिका आहे। तर माझी सगळ्या भुसावळकरांनाच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नम्र अशी विनंती आहे की या नाटिका बघायला आपण सगळ्यांनी यावं आणि या नाटिकामध्ये काम करणारे सगळे स्थानिक लोक आहे, कुठलेही ट्रेन कलाकार नाहीये, पण सगळ्यांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे। तर विनंती करते की सगळ्यांनी या नाटिका बघायला यायचं आहे आणि सोबत आपली जी तरुण पिढी आपली मुलांना घेऊन या, ज्याच्यामुळे आपल्या मुलांना आपला गौरवशाली इतिहास कळेल। तर पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी विनंती करते की येणारा 9 तारखेला रविवार रोजी स्टार लॉन भुसावळ इथे या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तर आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। धन्यवाद। ताई, यामध्ये मंत्री महोदयांचा सुद्धा सिंहाचा वाटा थोडाफार आहे। हो, खरं सांगायचं तर ह्या कार्यक्रमाचं जे मार्गदर्शन आहे ते सुरुवातीपासून आम्हाला त्यांचं मिळत असतं आणि त्यांना देखील कलेची आवड आहे। तर ह्या नाटिकामध्ये जे काही म्हणजे आम्ही जे नाटक बसवलेलं आहे त्याच्यामध्ये जे डबिंग आहे, आपले स्थानिक कलाकार आहेत त्यांचा सहभाग आहे आणि सरांचं इतकं बिझी शेड्यूल असूनही म्हणजे जे मेन पात्र आहे म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांचे सासरे मल्हारराव होळकर यांचा जो आवाज मला हवा होता म्हणजे तो अगदी कणखर आवाज हवा होता, पण मला असं वाटलं की साहेबांना वेळ कमी आहे तर ते देतील की नाही, पण त्यांनी अगदी मुंबईला जायच्या आधी बिलकुल अर्धा तास आम्हाला दिला
आणि अर्ध्या तासाच्या आत त्यांनी ती डबिंग पूर्ण केली. तर त्यांनी मला जे सहकार्य केलं ते खरोखर म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला मिळतं म्हणून आम्ही उपक्रम घेऊ शकतो. ते कार्यक्रमाला कोण कोण असेल प्रमुख पाहुणे म्हणून? प्रमुख पाहुणे म्हणून आपले नामदार साहेब संजयजी सावकारे असतील. त्याचबरोबरीने आम्ही कलेक्टर साहेबांना आणि एसपी साहेबांना देखील आमंत्रण पाठवलेलं आहे. आपल्या इथलील DYSP साहेबांना पाठवलेलं आहे. DRM मॅडम आणि आपले SDM सर यांना देखील आपण आमंत्रण पाठवलेलं आहे. भार कसा करावा हा वस्तुपाठ पुण्यश्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला. चौंडिगाव अहिल्या देवीचे अहिल्या देवीचे कुळ धनगराचे बहुभाग्याचे सून शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजेरी. लोकमाता पहिली धनगराची हजेरी. लोकमाता पहिली धनगराची हजेरी. 10 मार्च अभिष्ट चिंतन सोहळा. प्रबळ दावेदार, प्रभावी उमेदवार, जनतेच्या मनातील लोकप्रिय सच्चे जनसेवक, एकनिष्ठ निष्ठावंत शिलेदार, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर अध्यक्ष माननीय राहुल भाऊ वसंतदादा तायडे यांना वाढदिवसाच्या यशस्वी मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ शहर पदाधिकारी व सदस्य मित्र परिवार भुसावळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.